सेकंड इयर मध्ये मला कॉपी करताना पकडलं. क्या बात. कॉपी करताना ज्या मुलीबरोबर मला पकडलं ती मुलगी खूप हुशार होती. अच्छा. टीचरनी दोघांना बोलवलं. ती बोलली की ठरवा ती फेल होईल का तू फेल होईल. तर त्यावेळी एक तो सॅक्रिफाईस केला. सॅक्रिफाईस लागणार तो. कारण ती बिचारी खूप घाबरली, ती रडायला वगैरे आली. काय नाही माझ्यावर घेतो, तू सेफ माझ्यावर घेतो म्हणजे तू कसं घ्यावं लागणार. बट तेच होतं की घरी काय सांग, कारण घरी एकच होतं की तू गव्हर्नमेंट जॉब घे, बँकेचे जॉब घे. कारण माझ्या घरचे सगळे बँकेत आहे. तिथे मी बघितलेलं, मी बोल असं नाही करू शकत यार, मी काम मला नाही जमणार, मला रोज चॅलेंज आहे. मी म्हणजे मी 12 वाजेपर्यंत जागू शकतो, 4 वाजेपर्यंत जागू शकतो, काम करू शकतो, पण आवडीचं काम करू शकतो. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. ठाण्याचा दबदबा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे पाहायला मिळतो. सोशल मीडिया सुद्धा त्याला अपवाद नाहीये. सोशल मीडियावर सुद्धा ठाणेकरांचा, कळवाकरांचा हा दबदबा पाहायला मिळतोय. आज खरं तर सोशल स्टार मध्ये सहभागी झालेल्या या पाहुण्याची तशी वेगळी अशी ओळख करून देण्याची गरजच नाहीये. कारण कळवा वाया शिवतीर्थ ते थेट अंधेरी अर्थात लोकशाहीचं ऑफिस असा हा प्रवास राहिलेला आहे. आणि हा प्रवासच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत खास सोशल स्टार मध्ये आज हटके पाहुणा आहे करण सोनावणे. हाय करण, तुझं स्वागत सोशल स्टार मध्ये. थँक्यू सो मच. आणि खूपच मोठ्या मोठ्या शब्दांनी इंट्रोडक्शन झालेलं आहे, जरा घाबरायला झालं मला असं एकदमच. खूप छान पोएटिक होतं, बट चांगलं वाटलं, खूप बरं वाटतं यार. फायनली हा इंटरव्ह्यू जो एवढ्या दिवसापासून माझा पेंडिंग होता तो करायला भेटतोय. सो खूप आनंदी आहे. सॉलिड आहे, म्हणजे तुझा कॅनव्हासच खूप मोठा आहे. मस्तीखोर खरं तर करण. सुरुवातीपासून जनरली लोकांना अनेक गोष्टींचं व्यसन असतं. तुला मस्तीचं व्यसन होतं, लोकांच्या खोड काढण्याचं व्यसन होतं, खोड्या करण्याचं व्यसन होतं. अजूनही ते आहे, म्हणजे ते थांबतच नाहीये. आणि म्हणजे लहानपणीपासून शाळेत असताना म्हणजे काय लोक मुलं मारामारी करायची किंवा हे करायची ते करायची, मी असं काही करायचो नाही. मी फक्त बोलायचो, मी फक्त खोड काढायचो, मी हसायचो, मी एकट्यात हसायचो. अच्छा. हा मला असंच असं बॅक ऑफ द माइंड काहीतरी सुचलं आणि मी हसायचो, किंवा टीचरला बघून हसायचो, किंवा मित्राला बघून हसायचो, हे झालं ते झालं हसायचो. आणि त्याच्यामुळे मला बाहेर काढलं जायचं. आउटस्टँडिंग स्टुडंट, प्रॉपर आउटस्टँडिंग स्टुडंट होतो मी. आणि मेजॉरिटी टाइम मी तेच होतो. मला माहितीये, मी बघितलंय आई वडिलांना की त्यांनी किती ताण घेतलाय त्या गोष्टीचा. माझी आई अक्षरशः रडली पण या गोष्टीसाठी की म्हणजे कसं समजू ह्याला. असं झालेलं की ह्याला समजतं का नाही, मारून उठकून कळत नाहीये, डोकं आपटून कळत नाहीये, आता काय. घरातून बाहेर काढलं तेव्हा पण कळत नाहीये, परत शेवटी घरात घ्यावंच लागतं कारण प्रेम आहे. तर ते काहीच नव्हतं. पप्पा मारायचे, समजवायचे, काहीच नव्हतं. बट ते चालूच होतं. बट त्याचा मेन धक्का जो मला बसला तो होता की माझ्या ग्रॅज्युएशन मध्ये मला ड्रॉप घ्यावा लागला. पहिल्यांदा मला असं झालेलं की फेल होणं काय असतं. म्हणजे मी एखादा दुसरा सब्जेक्ट फेल व्हायचो शाळेत पण कॉलेजमध्ये पण, बट ड्रॉप काय असतं हे मला पहिल्यांदा जाणवलं. आणि त्यावेळी जरा मला असं झालं की आता काय. बट त्यावेळी मी एवढा सिरियस नव्हतो तेव्हा पण नाही. मला धक्का बसलेला, बट मला असं नव्हतं की आयुष्यात असं काही मोठं काय झालंय. ते म्हणजे लोक रडतात आणि खूपच सायलेंट होऊन जातात त्याच्यानंतर. पण माझं असं काही नव्हतं. माझ्या डोक्यात एकच होतं की मी काहीतरी करेल आयुष्यात. म्हणजे तू खऱ्या अर्थानं असं घेतलंस की अपयश यशाची पहिली पायरी असते. खूप जास्त सिरियसली घेतलं, खूप जास्त ते होतं. सो तो धक्का बसला. आणि तो असं झालं की फर्स्ट इयर मध्ये मला पहिला ड्रॉप बसला. पप्पा बोलले ठीक आहे, होतं, कर परत एकदा. मी केलं. फर्स्ट इयर क्लिअर झालो. सेकंड इयर मध्ये गेलो. सेकंड इयर मध्ये मला कॉपी करताना पकडलं. क्या बात. एकदम त्याच्यानंतर काय बाकीच नव्हतं आता आयुष्यात माझं. कॉपी करताना पकडलं तर असं झालं की मला सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये फेल करून टाकलं. बरोबर. ते बोलले की कॉपी करताना ज्या मुलीबरोबर मला पकडलं ती मुलगी खूप हुशार होती. अच्छा. ती माझी मैत्रीण होती आणि ती मला त्यावेळी जस्ट व्हॉट्सअप आलं, तर ती मला मोबाईलवर पाठवत होती की हे आन्सर आहे, ते आन्सर आहे. तर टीचरनी दोघांना बोलवलं. ती बोलली की ठरवा ती फेल होईल का तू फेल होशील. तर मी बोललो ऑफकोर्स ती तर हुशार आहे आणि तिला खूप काय करायचंय. बोललो माझी चूक आहे, मीच तिला फसवलंय, तर मलाच करा जे आहे ते. तर त्यावेळी एक तो सॅक्रिफाईस केला.
सॅक्रिफाईसच बोलावा लागणार तो. कारण ती बिचारी खूप घाबरली, ती रडायला वगैरे आली. मी बोला अरे काय नाही, मी माझ्यावर घेतो, तू तुझं सेव्ह कर. तर ते झालं. माझ्यावर घेतो म्हणजे चूकच होती. मलाच घ्यावं लागणार आहे. मग पप्पा बोलले आता भाई काय, कारण आता संपलंय, आता कॉलेजमध्ये पण खूप इज्जत गेली, आता परत तू कॉलेजमध्ये जाऊ नाही शकत, कारण जर तू गेला शिकायला तर परत टीचर तेच काढणार, त्याच गोष्टी तुझ्या डोक्यात ते येतील, तर काय करायचं सांग. तर मी बोललो थांबा जरा विचार करू दे. आणि मग त्यावेळी मी एका मित्राला बघितलं जो थिएटर करत होता. तोपर्यंत म्हणजे 2013 पर्यंत मी कधीच कोणासमोर परफॉर्म नव्हतं केलं, कधीच स्टेजवर नाही गेलोय, कधी काय असं परफॉर्म करायचं असं काही केलं नव्हतं 2013 पर्यंत. बट हा धक्का बसल्यानंतर मला असं झालं की आता काहीतरी करावं लागणार आहे आयुष्यात. मित्राला बघितलं, मला जरा कॉन्फिडन्स आला की आपलाच मित्र आहे, तिकडे जातोय, सुरू करू, बघू काय होतंय. मग तिकडून ती एक ऍक्टिंगची जर्नी 2013 मध्ये सुरू झाली आणि ती आतापर्यंत तशी चालू आहे चांगली. पण ही ऍक्टिंगची जर्नी सुरू व्हायच्या आधी हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट नंतर ऍक्टिंगची भट्टी जमली, त्याच्यानंतर सोशल मीडियाशी गट्टी झाली. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये असताना नेमकं काय झालेलं होतं? तिथे पण असंच झालं, तेही ड्रॉप लागलं काय नेमकं तिथे? हो तेच झालं, जसं मी बोललो की फर्स्ट इयर मध्ये मला ड्रॉप लागला. बिकॉज मला असं झालेलं, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट मी जॉईन ह्याच्यासाठी केलेलं की माझा भाऊ पण, त्यांनी पण हॉटेल मॅनेजमेंट केलेलं. मला असं वाटत होतं, आणि जी खरी गोष्ट पण आहे की इझी आहे हॉटेल मॅनेजमेंट, कारण आवडीचं क्षेत्र आहे. खाणं बनवणं, जेवण बनवणं असेल किंवा साफसफाई असेल, तुला जेवण बनवायला अभ्यास सोडून काही द्या मी करू शकतो. मला ते होतं, आता पण माझं आहे की अभ्यास सोडून काही द्या मी करू शकतो. तर मी बोललो की हे ट्राय करू, हे मे बी इझी आहे. तर होतं इझी, म्हणजे माझ्या लेवलसाठी इझी होतं. बट मी जरा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो की हे खूपच इझी वाटतं. पेपरच्या आधी वगैरे पण तयारी नव्हतं करत फर्स्ट इयर. मी बोललो की करू, मजा येते, पेपर लिहायचं वगैरे. मला असं वाटतं मी पॅरेग्राफ लिहिले तर मला मार्क देतील, बट हे तसं नव्हतं. आणि त्याच्यामुळे फर्स्ट इयर मध्ये ड्रॉप लागला 6 सब्जेक्ट्समध्ये. आणि मग पप्पा बोलले आता काय. मी बोललो देतो आता काय 6 सब्जेक्ट बघू. 1 वर्ष घरी राहून दिले, 6 सब्जेक्ट क्लिअर केले. नंतर मग सेकंड इयर मध्ये गेलो, मग बोललो चला आता फ्रेश सुरुवात करू. बट किचन्स मधून कळून आलं. तर बेसिकली असं होतं की किचन प्रॅक्टिकल मध्ये, किचनची जी एक्झाम असते, जेवण बनवायची जी एक्झाम असते, तिकडे तुम्हाला 60 रेसिपीज दिले जातात. 60? हो. तर 60 रेसिपीजचा अभ्यास करून यायचा, त्याच्यातले फक्त 5च रेसिपीज येणार. आता मी ऑन द स्पॉट तुम्हाला सांगणार. म्हणजे अशी चिठ्ठी असतात, चिठ्ठ्यांमधून जे येणार ते तुमचं. आता मी एवढा हुशार तर नव्हतो की 60 रेसिपी लक्षात ठेवू शकतो, बिकॉज हे असं पण नाही की मेथीची भाजी बनवायची आहे, हे काहीतरी कॉन्टिनेंटल जेवण बनवायचं आहे, ते हे खूपच कठीण, मला लक्षातच राहत नाही गोष्टी. तर मी बोललो की तिकडे जाईल आणि मित्राबरोबर कॉपी करेल, आणि ही तर आहे तिकडे पण असं होतं की मित्राबरोबर कॉपी करेल, तो काय सांग मला असं. कारण पूर्ण वर्ष मी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये किचन प्रॅक्टिकल ज्यावेळी असायचे, क्लास असायचा, तेव्हा मी फक्त कांदा कापायचो, भांडी घासायचो, आणि ज्या मित्राला सांगायचो की तू जेवण बनव, तू जेवण बनव, तू मार्क घे, मी फक्त हे बाकीची कामं करतो, मला हे येतात चांगलं. तर बट एक्झामच्या वेळी तर हे नाही करू शकत. आता स्वतःची वेळ आली आहे स्वतःवर, मग त्यावेळी ते करत होतो असं. मग ते एक बॅग असते आमची, त्या बॅग मध्ये मोबाईल होता, तिथून मी कॉपी करत होतो. मग टीचरनी पकडलं मला, शाबास, ते झालं, बोलून घेतलं, दोघांमधलं डिसाईड केलं कोणाला. तर मी बोललो मला करा असं. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की सगळ्या सब्जेक्ट मध्ये फेल करणार आहे. मला असं वाटलं की या सब्जेक्ट मध्ये करतील. मी बोललो ठीक आहे, 1 KT घेऊ आपण. बट रिझल्टच्या वेळी कळलं की सगळ्या सब्जेक्ट म्हणजे ऍक्च्युअली असं 0-0-0 सगळ्या सब्जेक्टवर लिहिलेलं. आणि तो मी बोललो भाई हे काय, असं काय चुकीचं झालंय का, प्रिंटिंग मिस्टेक, काहीतरी गणलंय गणित. तर मग कळलं की नाही भाई फेल झालोय. आणि मग तिथे ती जर्नी थांबवली आणि मी बोललो की आता नको हॉटेल, आता बस झालं, आता काहीतरी. कारण पप्पांचं एक होतं की तू डिग्री घे आणि मग तुला काही करायचं ते कर. मग तिथून मी करस्पॉन्डन्स केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधून, इंग्लिश लिटरेचर केलं, BA. आणि तिकडे जेन्युअनली मी पॅरेग्राफ लिहायचो काही अभ्यास न करता, आणि मी पास झालोय. अरे वा, म्हणजे जॅकपॉट लागतो आयुष्यात. म्हणजे जर मला जर तुम्ही मला सांगितलं की लता दीदींवर काहीतरी लिहायचं, मला माहित जरी नसेल लता दीदी, तरी मी लिहू शकतो खूप. कारण मी एकदा दोनदा कुठेतरी ऐकलं असेल ना, तर ते 1-2 सेंटेन्सला मी 15 सेंटेन्स बनवू शकतो, एवढी कॅपेबिलिटी आहे माझ्याकडे. अरे वा. सो ते मी करायचो की एक प्रश्न असा यायचा काहीतरी एक्झाम मध्ये, म्हणून हे कुठेतरी ऐकलेलं, न्यूज मध्ये ऐकलेलं मी,
किंवा पप्पांच्या तोंडातून ऐकलं तर ह्याच्यावर मी एवढं लिहू शकतो. आणि मग तसे मार्क्स कमवले आणि फायनली डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर 2015 आलं. 2015 मात्र सगळ्यांसाठीच एक टर्निंग पॉइंट होता. कारण हळूहळू सोशल मीडिया प्रत्येकाच्या घरात हा पोहोचत होता. यूट्यूब असू दे किंवा कॅनव्हास मोठा होत होता. रील्स, टिकटॉक आलेले होते, मीम्स येत होते. पण त्या दरम्यान मात्र कुठेतरी लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर मात्र सगळेच घरात बसले. पण तू घरात नाही बसलास, क्रिएटिव्हिटी ओपन होती. काय झालं? So, त्यावेळी ऍक्च्युली लॉकडाऊन 2020 मध्ये लागला. 19 मध्ये 19 एंडला असा हा. लागला. 2015 मध्ये माझी युट्यूब जर्नी सुरू झाली. बरोबर. मी पहिल्यांदा युट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरू घेतले. माझ्याकडे कॅमेरा नव्हता, तर एका मित्राचा 1200D त्यावेळी कॅननचा होता, तो आणला. तो शिकलो. मला माहिती पण नव्हतं की ते अपर्चर काय असतं, ISO काय असतं, काही माहिती नव्हतं. ओके. पण त्यावेळी एक चांगली गोष्ट झालेली की इंटरनेट फ्री झालेलं. हो, इंटरनेट. सो मी युट्यूबवर जाऊन बघायचो की ISO काय असतं, अपर्चर काय असतं, लेन्स काय असतात, हे मी तिथून शिकलो. कारण एक कन्फर्म झालेलं की आता पप्पा मला कुठेही कोर्स वगैरे करायला नाही देणार या गोष्टीचा. घरून काही पैसे मिळणार नाही, सपोर्ट काही मिळणार नाही. नाही. तू स्वतःचा आता कर. आता आम्ही थकलोय सगळ्या गोष्टी करून. आता तुला कळू दे की जग कसं असतं. सो मी युट्यूब बघून ते करायला लागलो. मी एडिटिंग शिकायला लागलो. कसं करायचं काय, कारण शेवटी स्वतःलाच करायचंय. काय आता टीम नाहीये, काही नाहीये. सुरू केलं. 2015 मध्ये ती जर्नी सुरू केली. त्याच्या आधी बेसिकली असं झालेलं की माझा ब्रेकअप झालेला. तर ते ब्रेकअप नंतर मला असं झालं काय करायचं आता यार आयुष्यात, यार काय कळत नाही. बट मग युट्यूब डिस्कवर झालं. मला कळलं की युट्यूबवर स्वतःहून चॅनल बनवू शकतो. मला असं वाटायचं की तुम्हाला कोणत्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जावं लागतं आणि तिकडे फॉर्म भरावा लागतो युट्यूब चॅनलसाठी, असं मला वाटायचं. बट हे कळलं की घरचीच प्रोसेस आहे यार, इझी आहे, सर्वांना ऍक्सेसिबल आहे. सुरू केलं ती जर्नी, शिकलो, व्हिडिओज टाकत गेलो. मला एक गोष्ट माहिती होती की जसं मी बोललो की 2013 मध्ये मी नाटकाची जर्नी सुरू केली. 2 वर्ष ती केली. बट घरी पैसे नव्हते येत. वय वाढत चाललेलं, घरच्यांचं टेन्शन, मराठी फॅमिली, ते विचार तसे की काय कुठे काय काय चालू आहे, आयुष्य आहे का नाही. बट मी बोललो की आता नाही, आता वेळ आली, मला वाटतं ब्रेक घ्यायची, आता काहीतरी दुसरं करू, जे नवीन चालू आहे तिथे अडॅप्ट होऊ. मग युट्यूबला अडॅप्ट झालो. तिथून व्हिडिओ बघायला लागलो. लोकांना व्हॉट्सअपवर व्हिडिओज पाठवायचे, प्रत्येकांना ग्रुप्सवर पाठवायचो, फॅमिली ग्रुपवर, मित्रांच्या ग्रुपवर, की भाई शेअर कर यार, आवडला तर हे कर यार. तर कॉमेंट यायचे, बरं वाटायचं. एक 5-10 कॉमेंट यायचे की चांगला करतो यार, फनी वगैरे आहेस. बोललो ठीक आहे, चालू आहे चांगली जर्नी. त्याचा एक अडिक्टिव्हनेस लागलं की दर हफ्त्याला एक व्हिडिओ टाकायचा, दर हफ्त्याला काहीतरी करायचं, दर हफ्त्याला त्याच्यानंतर खाली प्रशंसा करतात लोक, मग ते बरं वाटतं बघून. तो ती एक चटक लागली. ती चटक चालूच होती म्हणजे ती 2 वर्ष चालू होती. त्या 2 वर्षात मला नील भेटला. मग आम्ही त्यांनी हातभार लावला युट्यूब चॅनलला. मग आम्ही युट्यूब चॅनलला एक वेगळी दिशा दिली, त्याचे कॅमेरा अँगल्स. मग तो आणि तू बालपणापासूनचे मित्र की आम्ही 2014 मध्ये भेटलो एका इव्हेंटला. आणि मग त्याच्यानंतर तो आला, म्हणजे त्याच्या 6-8 महिन्यानंतर तो भेटला. तो बोलला की आपण काहीतरी करूया व्हिडिओज वगैरे. तर मी बोललो ठीक आहे. तो कॅमेरामॅन होता, DOP वगैरे काम करायचा असं. बट त्याला इथे मी बोललो की जरा पुढे पण यार, जरा तुझी ऍक्टिंग, कारण ट्युनिंग चांगली जमलेली आमची. तर त्यांनी ऍक्टिंग पण करायला लागला. मग ती मजा यायला लागली आम्हाला. मग ते 2 वर्ष केलं. ते 2-2.5 वर्ष केलं. बट कॉन्स्टंट तेच होतं की कॉन्स्टंट तेवढीच ग्रोथ होती. बरोबर. एकदम काय असं झालं नाही. एखादा व्हिडिओ गेला, गणपतीचा मी एक व्हिडिओ टाकला, तो व्हायरल गेला, त्याच्यानंतर असं वाटलं की आता चांगलं होईल सगळं, बट नाही, तेवढं नाही झालं ते. तर बोललो आता काय करायचं. आता परत ती वेळ आली पैशांची. परत घरचे विचारायला लागले, कारण असं झालेलं की नीलचे घरचे मला शिव्या द्यायचे आणि माझ्या घरचे त्याला शिव्या द्यायचे की काय करताय तुम्ही, हो त्याच्यावर नको राहूस, आता ही वेळ नाहीये, आता खूप वय आता होत चाललंय आणि काय काय काय. तर मी बोललो ठीक आहे, आता काहीतरी करावं लागेल. मग मध्ये आम्ही एक ब्रेक घेतला. नील दुसरीकडे गेला DOPचं काम करायला, मी इथेच होतो. बट या दरम्यान मी कॉल सेंटरमध्ये काम करायचो. मी खूप जॉब्स बदलले माझं. हो, मी DTDC मध्ये पण काम करायचो. सो खूप काय जॉब करत, बिकॉज घरी राहून घरचे शिव्या पडायचे. तर मी बोललो बाहेर गेलेलं बरं आहे आणि काहीतरी कमवू आणि जरा आपल्या या चॅनलमध्ये टाकू किंवा जे काय असेल ते. सो ती जर्नी सुरू होती, कॉन्स्टंटली सुरू होती, ग्रोथ नव्हता, थांबली. नील दुसरीकडे गेला, मी इकडेच होतो जॉब करून. मी जरा चॅनल तरी बघतोय की कसं काय करू शकतो, प्रयत्न सुरू होते, नाही झालं. मग त्याच्यात आम्हाला भाडीपा भेटला. ओके. 2017-18 मध्ये भाडीपा भेटला.
त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं? सो बेसिकली सारंगला सुरुवातीला अप्रोच करत होतो मी. त्याच्याकडे एकदा मराठी स्टँडअप परफॉर्म करायला गेलेलो. मग त्याला कळलं. मग त्याला आम्ही एक पिच आयडियाज 1-2 रॅन्डम आयडियाज द्यायला गेलो. तिकडे आमचा संवाद झाला आणि मी त्याला बोललो की मला मीम वगैरे बनवता येतात. मला नव्हतं येत बनवता, पण मला पैसे पाहिजे होते. तर मी बोललो की ती एक कमतरता दिसते मला भाडीपाकडे आहे, तर मी ती भरून काढू शकतो आणि चांगली काढू शकतो. तर तो बोलला हा ट्राय करू आपण वगैरे असं. मी केलं ट्राय. त्याला आवडलं, मला पण आवडलं. मी बोललो अरे मी करू शकतो. तर ते करत गेलो. बट तेच होतं की घरी काय सांगायचं, कारण घरी एकच होतं की तू गव्हर्नमेंट जॉब घे, बँकेचे जॉब घे, कारण माझ्या घरचे सगळे बँकेत आहेत आणि तू बँकेत लाग आणि सेटल आणि मग तुला काय करायचं कर. जे आपल्या टिपिकल प्रत्येकाच्या घरी असतं. कारण गव्हर्नमेंट जॉब मध्ये नंतर तुम्हाला काय हवं ते तुम्ही करू शकता. कारण मी फेल झालोय, मी ग्रॅज्युएशन आता डिग्री घेतलीये फायनली, तू कर हे तरी कर आता बेसिक. पण माझं नव्हतं मन, माझं तिथे मी बघितलेलं. मी बोललो असं नाही करू शकत यार मी काम, मला नाही जमणार, मला रोज चॅलेंज आहे. म्हणजे मी 12 वाजेपर्यंत जागू शकतो, 4 वाजेपर्यंत जागू शकतो, काम करू शकतो, पण आवडीचं काम करू शकतो. बरोबर. अभ्यास नाही करू शकत. मी अभ्यासाची खूप ऍक्टिंग केली पप्पांसमोर. पप्पांना पण माहिती, पप्पा स्वतः बोलायचे मला माहिती तू ऍक्टिंग करतो, कशाला दरवाजा बंद करतो. सो मी आणि नीलने आम्ही स्वतःचं ठरवलं की आम्ही स्वतःचं करायला लागू. बिकॉज आता फुल टाइम मला वाटतं ह्याच्यात उतरावं लागेल. दोन्ही एकत्र नाही करू शकत, कारण मग ते असं होईल की त्यांच्याकडे पण पूर्ण काम नाही करते, इथे पण पूर्ण नाही काम करते. एक काहीतरी फोकस करू आणि सुरू करू. पण प्रश्न हा होता की भाडीपा जर सोडलं तर पैसे बंद होणार आहेत. बरोबर. आणि पप्पांनी त्याच्यासाठीच तिकडे पाठवलेलं की पैसे भेटतायत, चांगल्या माणसांबरोबर आहे, सारंग, पॉला, ती सगळी चांगली टीम आहे, त्यांच्याबरोबर एक विश्वासू टीम आहे. तू एकटा काय नाही करू शकत, त्यांना माहिती होतं. पण मी बोललो की आता सोडलाय, म्हणजे भाडीपा सोडलं आणि ही जर्नी स्वतःची सुरू केली. पण घरी मी सांगितलं नव्हतं मी सोडलंय. कारण माझं हे होतं की कळलं पण नव्हतं, नाही माहितीच नाही. ते आता त्यांना माहितीये, बट एक 6 महिने त्यांना माहितीच नव्हती ही गोष्ट. कारण मी बोललो की काय तोंडाने सांगू, जॉब सोडला आणि पप्पा आता मी क्रिएटर बनतोय आणि पैशांची तुम्ही काळजी करू नये. परत त्यांना टेन्शन, तो टेन्शन बघून मला टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी होणार. मग त्यावेळी ब्रँड आला एक. ब्रँड आला तर मी बोललो किती देत आहेत. बोललो चल 1 महिन्याचा पगार निघाला. 1 महिना निघाला. पप्पांना बोलू नाही शकत आता. पप्पांना काय, पप्पांना वाटलं तरी काय सांगू शकतो, काम म्हणजे तिकडेच काम करतो, जॉब चालू. मग त्याच महिन्यात दुसरा पण ब्रँड आला. मी बोललो चल 3 महिने निघाले. म्हणजे असं करता करता मग ते ऑटोमॅटिकली ब्रँड वाढत गेले. मी बोलतो पगार आपला निघतोय, घरच्यांना पगार द्यायचा, बाकी काही नाही. व्हिडिओज माझे येत आहेत, ते खुश आहेत ते बघून, पगार येतोय ते खुश आहे बघून, बस बाकी काही नाही. सो ते सुरू केलं आणि त्या दरम्यान रील आली. 21 मध्ये मला वाटतं रील आली. आणि मग रीलवर मग त्याच वेळी आम्ही त्याच्यात उतरलो. आम्हाला आवडायला लागले. 15 सेकंदाचे त्यावेळी व्हिडिओ बनायचो, मग 30, मग 45, 60 असं वाढत गेलं ते आता. पण मग ते आवडायला लागलं लोकांना. आणि आम्हाला लोक विचारतात की तुम्हाला हे कसं सुचतं, कसं जमतं, कसं 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 विचार करू शकता तुम्ही आयडिया. बोला आम्ही जास्त नाही विचार करत. कारण आम्ही तसे आहोत रिअल लाईफ मध्ये. बरोबर. आमच्यात म्हणजे मी तो किडे करतो. मी आयुष्यात ते किडे करतो. मी बोलतो ते किडे, आणि ते किडे बोलतो समोरचा असतो. मी बोलतो अरे नाही, हे मला वाटतं कॉन्टेंट बनवलं पाहिजे, लोकांना अजून हसायला येईल. सो ते तेवढं इझी आहे, म्हणजे तेवढं इझी नाहीये तसं बघायला गेलं, बट आमच्यासाठी खूप इझी होऊन जातं. सहजता आहे. हा, जसं म्हणजे आईला जर आता मी बोललो की आई मला माझ्या आवडीची भाजी बनवून दे, ती डोळे बंद करून बनवू शकते, तिला माहिती आहे. तसं आम्हाला ते डोळे बंद करून होतं, कारण आम्ही एवढ्या वर्षापासून ते किडे करत आलोय. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा पण ते किडे करतो आणि तसेच जगतो. तर तोच कॉन्टेंट बाहेर निघून येतो. तो आम्ही लोक आमच्याशी कनेक्ट का होतात, कारण आम्ही जे आहोत ऑफ स्क्रीन तेच ऑन स्क्रीन आहोत. सो लोकांना ते आवडतं. सो ती एक मजा आहे, आणि आतापर्यंत ती मजा जबरदस्त लोकांना आवडत चालली आणि लोक खूपच एन्जॉय करतात, लोक रिलेट करतात तुमच्याशी. तुझे बरेचसे व्हिडिओ पाहिले किंवा आताही तुझ्या सततच्या गप्पांमधून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, तुझं आणि तुझ्या वडिलांचं असलेलं नातं. सतत रील्स मधून का होईना, किंवा तुझ्या पडता काळात त्यांनी केलेली बॅकअपच्या माध्यमातून आपण म्हणूया सपोर्ट किंवा मेंटली सपोर्ट सुद्धा. काका असे खूप कूल आहेत, जे व्हिडिओज सुद्धा दिसतात. हो, कूल आहेत,
बट ऑफकोर्स एक दुसरी साईड पण आहे त्यांची जी फक्त मीच बघू शकतो. बट हा इन जनरल ते ऍक्च्युली कूल आहेत. आणि जसं मी बोललो की ते जर नाही बोलतायत तर ते नाही का बोलतायत, बिकॉज ते काळजी करतात की अरे बिचाराला त्याला तो त्रास नको, जर तिकडे जाऊन तो फेल झाला तर काय. हे प्रत्येक आई बाबांचं असतं, तर ते छान आहे. बट मला असं वाटतं की मुलांनीच तो एक अश्युरन्स दिला त्यांना की हे होऊ शकतं, हे करू शकतो. बिकॉज माझ्या घरच्यांना अजूनही कळत नाही सोशल मीडिया कसं चालतं, कसे यांना पैसे येतात, कसे हे मजा करून व्हिडिओ बनवतात, हे ह्यांचं कसं काय माहित नाही. सो त्यांना आता ती सवय लागली, त्यांना समजले की हा बाबा हा असं काम करतो, हा घरीच नसतो, हा आम्हाला भेटत नाही, आमच्याशी बोलत नाही, बेडरूम मध्येच असतो, काम करत असतो. तर त्यांना ते हळूहळू कळत गेले. सो मला असं वाटतं की रादर दॅन बोलून, म्हणजे एकदा तर ऑफकोर्स बोललं पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे, बट त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकली करून दाखवलं ना की मग त्यांना पटेल की हा बाबा असं असं करतो. जसं माझे पप्पा अजूनही बोलतात की तुला मी कधी बघितलं ना, तू पटकन नाटकं करायचं की 11:30 वाजता मला रात्री झोपू दे जेव्हा तू अभ्यास करायचा, आणि आता भाई तुला आम्हाला बोलावं लागतं की झोप, किती काम करतो, ही वेळ आली. सो आम्हाला ते कळून आलं की तुझं आवडीचं असेल ना की तू त्याच्यात जीव ओततोस, मग तू त्यासाठी काय करशील. म्हणजे आता इंटरव्ह्यू यायच्या आधीच मला एक व्हिडिओ पाठवायचा होता. माझ्यावर ओंकार होता, आम्ही दोघे होतो. तो मला बोलत होता की नाश्ता करून घे, हे मी बोललो नाही, पहिले हे माझ्या डोक्यात हे असतं की पहिले हे संपू दे. बरोबर. मला दुसरं काही सुचत नाही, मला भूक नाही लागली, मला तहान नाही लागली. आपल्या आवडीचं काम जर आपल्याला करायला मिळालं तर ती नशा असते. आणि मला तरी असं वाटतं की खूप भाग्यवान आहे मी आणि माझी टीम की मला हे करायला भेटतंय, कारण खूप क्वचित लोकांना हे करायला भेटतं. तसा फेम भेटतो, तसा सक्सेस भेटतो. परिस्थिती काही लोकांची नसते तशी. सो मी तर बाबा खूप मनापासून काम करतो की जी लोक माझ्याकडे आहेत, जी लोक मला बघतायत, बिकॉज कसं आहे, नेक्स्ट व्हिडिओची आमची वाट बघतात, तो जबरदस्त असला पाहिजे, त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात. सो ते आम्हाला पार पडायचे असतात. ते खाली पडू किंवा वरती जाऊ मला माहित नाही, बट आमचं एक असतं की 100% देऊ, म्हणजे त्याच्यात टाकल्यानंतर रिग्रेट नको कसल्या गोष्टीचा की अरे यार त्याच्यात हे केलं पाहिजे होतं, किंवा त्याच्यात अजून जरा तो एडिटमध्ये मजा केली पाहिजे. नाही, 100% देऊ, जाऊ दे व्हिडिओ, मग जे व्हायचं ते बघू. फेल तर फेल, पास तर पास, पण जे व्हायचं ते बघू. सो आमच्या हे पूर्ण टीमचा तो रूल आहे की 100% द्यायचा आहे, आणि लोक तुमच्याशी कनेक्ट होतात ज्यावेळी तुम्ही एकदम जे तुम्ही आहात ना ते लोकांना तेच लोकांना दाखवलं की ते लोक कनेक्ट होतात. बरोबर. तुमच्या या टीमचं तर कौतुक आहेच, कारण खोटं यात काही नाहीये. जे आहे ते सहजपणे तुम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करता. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे यापुढे जाऊन की तुझ्याशी गप्पा मारताना, तुझे रील्स बघताना जितकं चार्ज व्हायला होतं, तसं तुझ्याशी गप्पा मारताना सुद्धा तितकंच रिचार्ज व्हायला होतं, तितका स्पॉन्टेनियसपणा तुझ्या गप्पांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे अर्थात हे रील्स पाहिल्यानंतर, हे मीम्स आल्यानंतर, काही छोट्या फिल्म्स, आता तुम्ही काही ब्रँडचं पण प्रमोशन करता, यानंतर मात्र कारण आता जबाबदारी वाढत चालली आहे. हा मीडिया असा आहे की क्षणाक्षणाला बदलत जातोय. आता आपल्याला क्रिएटिव्हिटीमध्ये खूप काहीतरी करायचं आहे, प्लस मीडिया बदलत चाललेला आहे, जबाबदारी वाढतेय. सो व्हॉट नेक्स्ट? आता नेमकं काय? नेक्स्टचा आम्ही तसा आधी विचार नव्हतो करत, बट आता करायला लागलोय. बिकॉज जशी तू बोललीस की सोशल मीडिया बदलत आहे. जसं मी थिएटर करत होतो, नंतर मी युट्यूबला अडॅप्ट झालो, नंतर मी मीम्स करायला लागलो, नंतर मी रील्स करायला लागलो. सो माझा हा ॲडव्हान्टेज होता की मी अडॅप्ट होत गेलो, जे येत गेलं. मी एका ह्यालाच टिकून नाही राहिलो की मी हेच करतो. बरोबर. जे जसं माझं स्वप्न होतं की मला फिल्ममध्ये ऍक्टिंग करायची किंवा मला वेब सिरीजमध्ये ऍक्टिंग करायची, तर ते माझं स्वप्न रील्सनी पूर्ण केलं. आता मला फिल्मचे ऑफर्स येतात, मला वेब सिरीजचे ऑफर येतात, तर मी बोललो की हा मला झालं ना, म्हणजे आता तुम्हाला फिल्म्स आणि वेब सिरीज बघायला मिळणार. सो पुढचा गोल तो आहे आता की फिल्म्समध्ये दिसायचं. म्हणजे ते तर आधीपासूनची आवड आहे. मी हे नाही बोलणार की मी काय असं जबरदस्त ऍक्टर आहे वगैरे, असं नाही. मी पण शिकतोय, बट मी ऑडिशनला जायला घाबरायचो. मला लाज वाटायची. मी बोलतो की यार तिकडे जज करतील की हा कसा ऍक्टिंग करतो, कसा दिसतो, असं ते एकदम हे. पण मी बोललो की मला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म भेटला, माझा टॅलेंट लोकांना दिसला, की लोक मला डिरेक्टली अप्रोच करायला लागली, कारण त्यांना कळलं की हा टॅलेंटेड आहे, ह्याला फक्त कसं आपण कुठे बसवू शकतो त्यांनी बसवलं. आणि आता तशी जर्नी चालू आहे माझी. सो मला तरी पर्सनली असं वाटतं की नेक्स्ट वेब सिरीज आणि ह्या गोष्टी आहेत, बट अजून खूप काय काय करायचं आहे. बिकॉज जसं मी बोललो की आम्ही त्या बॅकग्राऊंड मधून नाहीये, आमचं फॅमिली या ह्याच्यात काही इन्व्हॉल्व नाहीये, आम्ही स्वतःच फिगर आउट करतोय की कसं काय करायचं. सो
हे मला तरी असं वाटतं की प्रत्येक क्रिएटरनी तो फ्युचरचा जो प्लॅन आहे, म्हणजे जे चालू आहे तर तसं चाललंच पाहिजे. आता जसं राज साहेबांनी आम्हाला बोलवलं शिवतीर्थावर, ते प्लॅन नव्हतं. तर ह्या गोष्टी अनप्लॅन होतच, हे खूप होणार आहे. बट हे का होतं, कारण हे आमच्या कामामुळे होतं. बरोबर. आम्ही एकाकडे लक्ष दिलं ना की बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला भेटत चालल्या. बट पुढच्या काही गोष्टी प्लॅन करायच्या आहेत, बिकॉज परत पुढे इंटरनेट चेंज होईल, काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही. सो त्याच्यासाठी कशी तयारी करायची, आत्ता जे क्रिएटर सुरू करतायत त्यांना तर मी एवढंच सांगेल की तुम्ही तो विचार करू नका. येस, मला तेच म्हणायचं होतं की लोक आता तुमच्याकडे बघून करिअर म्हणून याचा विचार करतात. त्यांना काय सांगशील? तेच आहे की तुम्ही तो फ्युचरचा विचार करू नका की काय होईल काय नाही. मेन ह्याच्यात हेच आहे की सुरुवात करा, ते सर्वात बेसिक आहे. आणि तुम्ही जे आहात तेच राहा. मला खूप लोक बोलतात की अरे मला बोलता येत नाही कॅमेरावर, मी जरा शाय आहे ते. मी बोललो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक काहीतरी स्ट्रेंथ असेल ना, बरोबर, तुझ्याकडे एक काहीतरी पक्का असेल की मी हे करू शकतो, ते कर. जे बोलायला जमत नाही ते ट्राय कर हळूहळू, बट बाजूला हे चालूच ठेव. तुझी जी स्ट्रेंथ आहे ती चालूच ठेव की हे मी तोडू शकतो. लोकांना ते आवडेल, कारण लोकांनी ते बघितलं नसेल. सो त्याच्यात उतरून तुम्हाला कळणार आहे ते. तुम्ही फक्त लांबूनच, म्हणजे आता असं खूप वेळा होतं की मला असं वाटतं की यार हे थोडं आधी अजून जर केलं असतं ना तर आता एका वेगळ्या लेवलला मे बी असतो. आत्ता मला असं खूप गोष्टींमध्ये वाटतं. तर मला तर एवढंच आहे की तुम्ही जेवढा विचार कराल ना तेवढा तुम्ही अडकत जाल. तेव्हा म्हणजे तुम्ही विचार कराल की त्यांना काय वाटेल, घरच्यांना काय वाटेल, मित्रांना काय वाटेल, हे तुम्ही विचार कराल तर नाही. गो विथ द फ्लो, करत राहा. शिवाय पडणारच आहेत. ही म्हणजे बेसिकची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला शिव्या पडतात. एकदा सक्सेसफुल झाले ना ते शिव्यावालेच तुमच्याकडे येतात आणि सेल्फी काढायला होतं, आणि तेच तुम्हाला डोक्यावर सुद्धा घेतात, चढवून घेतात. सो हा रूल आहे. सो एक म्हणजे ती बेसिकची गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल नाही तोपर्यंत तुम्हाला फालतूच कन्सिडर केलं जातं. बट तुम्ही सुरू केलंय ना, हेच मोठी सक्सेसफुल गोष्ट आहे तुमच्यासाठी, सुरू करणं. त्यामुळे करण जसं तू म्हणतोयस की कल करे सो आज कर, आज करे सो अब. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर सातत्यानं प्रेम करत राहा. काम हे ओघानाच चांगलं होत जाईल आणि त्यामागोमाग एक कामं आपसुकच तुमच्याकडे येत जातील. आज तुझ्याशी बोलून फार मजा आली आणि अर्थातच अनेकांना, म्हणजे जे या क्षेत्रात करिअर म्हणून पाहतायत त्यांना कळत नकळतपणे तू दिलेला सल्ला सुद्धा खूप महत्त्वाचा होता की जिद्द, चिकाटी, पेशन्स आणि काम सातत्यानं करत राहणं याखेरीज सोशल मीडियात सक्सेस होण्यासाठी दुसरा मार्ग नाही. सोशल मीडिया जरी शॉर्टकट असला तरी ते स्टेज जर गाजवायचं असेल तर बॅकस्टेज जरी असला तरी त्या स्टेजवर मेहनतीखेरीज पर्याय नाहीये. हे आज तू सांगितलेलं आहेस. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. पुन्हा एकदा तुझ्या पुढच्या वाटचाली करता मनापासून शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. सोशल स्टारमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राहण्याकरता पाहत रहा फक्त लोकशाही.